₹4 भाडेवाढीसाठी युनियनचे RTOला पत्र. ठाणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार. गेल्या काही दिवसात CNGच्या दरात झालेल्या वाढीमुळे आणि महागाईमुळे ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे. ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन विभागाला RTO रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यासाठी पत्रच दिले आहे. यामध्ये प्रति किलोमीटर किमान 4 तर पुढील 1 किलोमीटर ₹2 दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. आधीच महागाई आणि त्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होणार असल्याने ठाणेकरांच्या खिशाला काठी लागणार आहे. शहरातील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. दररोज CNGचे भाव वाढत आहेत, त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या CNGचे दर ₹40 प्रति किलो पर्यंत पोहोचल्याने वाहनधारकांचे आणि चालकांचे बजेट वाढले आहे. त्यामुळे भाडेवाढ करण्यासाठी टॅक्स आणि रिक्षा चालक पेटून उठले आहेत. शहरात सुमारे 8 लाख वाहने CNGवर चालतात. यामध्ये साधारण 2 लाख रिक्षा, 1 लाखाहून अधिक टॅक्सी आणि 5 लाखाहून अधिक खाजगी कारचा समावेश आहे. तर वाढत्या महागाई आणि CNG दरवाढीमुळे रिक्षा चालकांनी दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि पोरबंदर पट्ट्यात प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. मागील काही वर्षात सततची वाढणारी महागाई, CNGचा वाढणारा दर, वाहनांच्या वाढलेल्या किमती, वाहनांची दुरुस्ती, देखभाल खर्च, बँक कर्ज, रिक्षा चालकांची मेहनत विचारात घेऊन भाडेवाढ करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. तरी खटुआ समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार दरवाढीचा निर्णय लवकर घेण्यात यावा. टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडेदरात नियमाप्रमाणे मिळणारी हक्काची दरवाढ तात्काळ जाहीर करावी. रिक्षावाल्यांचे बाटला सर्टिफिकेट जे असतं 3 वर्ष येतं बाटला साफ करतो पासिंगसाठी. ती पहिले फी होती ₹600. आता या बाटला टेस्टिंगवाले काय केलं, युनियन संघटना उभी केली. कुठे जावं तुम्ही, ते ₹3000 घेतात. एवढा खर्च लागत नाही त्याला, फक्त काय बाटला साफ करता, फवारा मारता, ₹3000 द्या. ही लूटमार बंद होत नाही. आम्ही सरकारला निवेदन दिलं, परिवहन आयुक्तांशी भेटलो. ते म्हणतात आमच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही. मग कोणाच्या येतं अखत्यारीत प्रश्न? आणि त्याला CNGसाठी पर्याय पण पेट्रोल पण गाडी याच्यामध्ये पेट्रोल CNG दोन्ही आहेत. तर तुम्ही त्यांनी काय केलं आहे, सिस्टीममध्ये ते CNG कंपल्सरी करून ठेवली. त्याच्यामुळे गाडी पासिंगला आमच्या अडकते. तो पण विषय याच्यामध्ये येतो. म्हणून रिक्षाचं मीटर वाढ ही झालीच पाहिजे. सांगा, तुमचं किती वर्षापासून रिक्षा चालवत आहे? हरीश काळूराम. CNGचे दर वाढलेले आहेत, कुठेतरी आता रिक्षा चालवणं न परवडणारं झालं तुम्हाला? मी हरीश काळूराम पाटील. मी आज 20 वर्षापासून रिक्षा चालवतोय. CNG दर 2-4 दिवसांनी 2-2 रुपये वाढलेले आहेत. ज्यावेळी ₹40 किलो गॅस होता त्यावेळी तोच मीटर होता. ती शेअरिंग आहे आमची 15 रुपयाची. आज 90-95 रुपये गॅस झाला आहे. त्याच्यामुळे मीटरचे भाव वाढले पाहिजेत. दरवर्षी तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय आणि आता इंधन दर वाढ झालेली आहे, CNGचे दर वाढलेले आहेत, कुठेतरी रिक्षा चालवणं परवडतात? माझं नाव सुरेश शंकर शिंदे आहे. पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे, कारण इंधनचं पण आता CNG पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही ट्रॉफिकमुळे पण म्हणा. त्याच्यामुळं रिक्षा हा ₹30 मीटर झालाच तर फार छान होईल, बरं होईल.